अकारण करुणावरणालय भक्तमांच्या कल्पतरू परात्पर अखिलेश्वर परमंगलमय परमंगल धाम भगवान श्री शिव परमात्मा की प्रतिबिंब स्वरूपा शिव महापुराणाचा आपण या ठिकाणी चिंतन करत आहोत। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि। भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वासरूपिणो याभ्याम विनान पश्यन्ति सिद्ध स्वांतस्तमीश्वरम। स्मशानेश्वर परिक्रीडा स्मशानासारख्या अमंगल ठिकाणी राहत असून अंगावर ज्याने अमंगल अशा प्रकारचा वेश धारण केलेला आहे। गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकीहार असा असणारा शिव परमात्मा याच्यावर प्राणीमात्रांच्या जीवनामध्ये मांगल्य आणि कल्याण प्रदान करण्याच्या बाबतीमध्ये समर्थ असणारे देवता भगवान श्री शिव परमात्मा। त्या शिवचरित्राचं आपण या ठिकाणी चिंतन करत आहोत, चर्चा करत आहोत। शिव या शब्दाचा अर्थ आहे कल्याण। शिव म्हणजे मंगल, म्हणून ज्याच्या नावातच कल्याण आहे, ज्याच्या नावातच मांगल्य आहे, त्या भगवान शिव परमात्म्याची आराधना केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपल्याला मांगल्य प्राप्त होईल, मंगलता प्राप्त होईल, कल्याण होईल, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय नाही। कथा हा त्रिवेणी संगम आहे। देव भक्त आणि नाम जिथं जिथं कथा होत असते तिथं तिथं भगवान परमात्मा उभा असतो। तेथे असे देव उभा कैसी समचरणाची शोभा। कीर्तनाच्या ठिकाणी कथेच्या ठिकाणी भगवान परमात्मा अवश्य त्या ठिकाणी अवश्यंभावी परमात्मा असतातच। आणि म्हणून आपल्या सर्वांचं परमभाग्य आहे की भगवंताच्या समवेत आपण या ठिकाणी या कथासत्राकरता एकीभूत आहोत। भगवंताने सुंदर अशा प्रकारचा नरदेह दिला, कथेमध्ये जावं, परमार्थ करावा अशी बुद्धी त्याच भगवान परमात्म्याने दिली, कारण बुद्धी सुद्धा देणारा भगवान परमात्माच आहे। कथेला यायचं असेल, आपल्याला असं वाटतं आपण स्वतः आलो, आपण स्वतः येत नाही महाराज, भगवान परमात्म्याने आणलं तर आपण इथपर्यंत येतो। कारण बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पती, पार्वतीचा बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पती असं त्याचं वर्णन केलेलं आहे। बुद्धीला निर्माण करणारा, बुद्धी निर्माण करणारा बुद्धीचा जनिता हा भगवान परमात्मा आहे। भगवंताच्या शिवाय आपल्याला कोणी बुद्धी देत नाही। कोणतंही व्यवहारातलं कार्य असेल किंवा परमार्थातलं कार्य असेल ते करण्याकरता निर्माण व्हावी लागणारी बुद्धी आहे, ते बुद्धीचा दाता भगवान परमात्मा आहे। आपण आपल्या मनाने काही करू शकत नाही। कथेमध्ये यावं, कथेमध्ये बसावं, कथा श्रवण करावी ही बुद्धी देणाराही तो परमात्माचा आहे। ज्यांना बुद्धी दिली नाही ते भगवंताचंच कार्य आहे। कदाचित पुण्य कुठेतरी कमी पडत असतं आणि म्हणून भगवान परमात्म्याची कथा प्राप्त होणं हे महत्पुण्याचं लक्षण आहे। अनंत जन्माची पुण्य सामग्री जवळ असावी त्यावेळेला भगवंताच्या नामाची आवड निर्माण होते। आपण भजनामध्ये नेहमी अभंग म्हणत असतो, अगदी पहिलाच अभंग आहे, रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। आणि पुढे महत्वाचं आहे, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी। अनंत जन्माचं सुकृत नाम पुण्य हे जवळ असावं त्यावेळेला भगवान परमात्म्याची कथा ही आपल्याला प्राप्त होत असते। सर्वसामान्यांना भगवंताच्या नामाची आवड निर्माण होणं, भगवंताच्या कथेची आवड निर्माण होणं ही भगवंताच्या कृपेशिवाय जमत नाही। साक्षात भगवान परमात्माच्या काळामध्ये अवतीर्ण झाले त्यावेळेला सगळ्यांना बुद्धी नाही झाली भगवंताचं सहकार, भगवंताला सहकारी म्हणून प्राप्त करून घ्यायची ही प्रत्येकाच्या ठिकाणी बुद्धी नाही झाली। द्वापार युगातला प्रसंग लक्षात घ्या। द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार झाला, भगवंताचा अवतार झाला, पण देवाला मानणारे किती होते आणि देवाला न मानणारे किती होते आपण संख्येच्या दृष्टीने, तुलनात्मक दृष्टीने विचार करू शकतो महाराज। काय गंमत आहे पण आता तर हे कलियुग आहे। आता या काळामध्ये भगवंताला मानणारे फार कमी लोक आहेत। अंतःकरणपूर्वक भगवान परमात्म्याला जाणणारे त्याच्याही पेक्षा कमी आहेत। आणि सिद्धांतानुसार तत्वतः परमात्म्याला जाणणारा हा करोडोमध्ये कुणीतरी एखादा आहे। भगवंताने गीतेमध्ये ग्वाही दिलेली आहे। भगवंत गीतेमध्ये सांगतायत श्रीकृष्ण परमात्मा, मनुष्यानां सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चित मां वेत्ति तत्वतः। एखादा कोणीतरी तत्वतः परमात्म्याला जाणू शकतो। कोण जाणतो? भगवंताने सांगितलं हजार मनुष्यानां सहस्रेषु, हजार माणसांच्या मध्ये एखादा। हे द्वापार युगातलं समीकरण आहे। कलियुग प्रारंभ होऊन आता 5000च्या वरती वर्ष होऊन गेलेले आहेत। त्यामुळे आत्ताचा कालखंड जर विचारात घेतला तर आता करोडामध्ये कुणीतरी एखादा भगवंताला तत्वतः जाणणार आहे आणि बाकी सगळे
फक्त देव आहे म्हणणारा आहे. त्याच्यामध्ये नास्तिकांची संख्या किती आहे माहिती नाही. परंतु तत्वतः परमात्म्याला जाणणं हे अत्यंत कठीण आहे. हजारो मनुष्यांच्या पैकी एखादा द्वापार युगामध्ये, मी परिमाण सांगत होतो, तुलनात्मक दृष्टीने जर विचार केला, द्वापार युगामध्ये कृष्णाचा अवतार झाला, साक्षात कृष्ण त्यावेळेला होते, पण तरीही देवाला मानणाऱ्यांची संख्या किती आहे आणि न मानणाऱ्यांची संख्या किती आहे पहा. द्वापार युगामध्येच पांडव किती होते? बऱ्याच वेळेला आपण ऐकलं किती? 5 होते. बरोबर, पांडवांची संख्या 5 आहे. आणि कौरव किती होते महाराज? 100 होते. देवाला मानणार कोण होतं महाराज, कौरव का पांडव? पांडव मानत होते देवाला, फक्त पांडव मानत होते. कौरव भगवंताला भगवान परमात्म्याला मान्यच करून घेत नव्हते कौरव. जर कौरवांनी मान्य केलं असतं तर युद्धाच्या वेळेला शस्त्रास्त्र आणि सैन्य मागण्याच्या ऐवजी त्यांनी भगवंताला मागितलं असतं महाराज. पण भगवंताचा त्याग केला. नको देवा, तू काय करशील आमच्यामध्ये येऊन? बरं, तू अशी शपथही घेतलेली आहेस की मी शस्त्र उचलणार नाही. दुर्योधनाने सांगितलं, देवा तू नको येऊस आमच्यासोबत, तुझी यादवी सैन्य द्या आम्हाला. भगवंताचं सैन्य मागून घेतलं, देवाचा त्याग केला. अर्थ असा आहे, भगवंताला न मानणारे कौरव आहेत आणि देवाला मानणारे पांडव आहेत. म्हणजे मानणाऱ्यांची संख्या आहे 5 आणि न मानणाऱ्यांची संख्या आहे 100 महाराज. न मानणारे 100 आहेत. कधी? हा कधीचा काळ आहे? साक्षात भगवंत ज्या वेळेला या मृत्यू लोकामध्ये होते त्यावेळेला. आता तर भगवंत साक्षातही नाही. कोण देवाला मानतं महाराज? कोणी मानत नाही. काही लोक म्हणतील, महाराज आम्ही तर कथेमध्ये येऊन बसलो, आम्ही ऐकतोय कथा, तरी तुम्ही म्हणता देवाला मानणारे कोणी नाही. खरंच देवाला मानणार, तत्वतः जाणणार तर कुणीच नाही महाराज. गंमत अशी आहे, कल्पना करा, आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, त्यांच्या समोर आपण त्यांच्या घरी म्हणा ऑफिसवर गेलेले आहेत, काही मागणी असेल म्हणून गावातले काही मंडळी संघटित होऊन त्यांच्याकडे त्या साहेबांच्या पर्यंत गेलेले आहेत. तिथं गेल्यानंतर साहेब खुर्चीवर बसलेले आहेत, आपण समोरच्या खुर्च्यांमध्ये बसलेले आहेत, बोलणं चाललेलं आहे. तेवढ्यामध्ये जर कोणाला बिडी पिण्याची तलब झाली, बराच वेळची बिडीच ओढली ना, आता बिडीचं थोटं काढावं खिशातून आणि बिडी ओढावी, हिंमत होत नाही महाराज. आमदार खासदाराच्या समोर बिडी काढून समोर ओढायची हिंमत होत नाही. किंवा तंबाखूचा बटवा काढून तंबाखू हातामध्ये घेऊन ते चोळण्याची हिंमत होत नाही. का होत नाही? कारण त्यांचा मोठेपणा आपण मान्य केलेला. ही मोठी माणसं आहेत, मोठ्या माणसाच्या समोर असं करणं चूक आहे असं वाटतं ना आपल्याला. एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या समोर एखादं व्यसन करणं हे चुकीचं आहे अशी भावना त्या साहेबांच्या समोर आपल्याला होते. पण मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर लोक बिड्या ओढणारे आहेत का नाही? म्हणजे जेवढं आमदार खासदारांना मोठं समजतं आपण, तेवढंही देवाला मोठं समजत नाही. मंदिरामध्ये गेल्यानंतर गाभारा साक्षात भगवंताची मूर्ती समोर आहे, लोक बिड्या ओढतात महाराज. आमच्या इकडं सांगतो बरं, इकडनं मला माहिती नाही काय ते. मंदिरामध्ये तंबाखू खातात, जे बोलू नये त्या शब्दामध्ये लोक मंदिरामध्ये बोलतात. देवाला केवळ वरवरच्या दृष्टिकोनातून मानणं चालू आहे. तत्वतः यथार्थपणे भगवान परमात्म्याला आपण जाणत नाही. म्हणून त्या भगवान परमात्म्याला जाणण्याकरता संत महात्म्यांनी आपल्या समोर जो अट्टहास केलाय ना, तो अट्टहास या ग्रंथाच्या रूपाने आहे. तो अट्टहास या पुराणांच्या रूपाने आपल्या समोर प्रगट केलेला आहे. इतिहास आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकवतो महाराज. इतिहासातले काही प्रसंग अन्वयाने घ्यायचे असतात, काही प्रसंग व्यतिरेकाने घ्यायचे असतात. इतिहासामध्ये बऱ्याचशा चांगल्या गोष्टींना नमूद केलेलं आहे आणि बऱ्याचशा वाईटही गोष्टींना नमूद केलेलं आहे. चांगले आणि वाईट या दोन्हींचं संमिश्रण म्हणजे इतिहास आहे. आपल्या पूर्वजांच्या हातून काही चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याचंही वर्णन कथेमध्ये येतं आणि पूर्वजांकडून घडलेल्या वाईट गोष्टींचंही चिंतन कथेमध्ये येतं महाराज. इंद्राने कपट केलं आणि अहिल्याचा उपभोग इंद्राने घेतला. इंद्राला भग पडली, चंद्र काळा झाला. आपण कथा ऐकतो ना. मग आता हे चरित्र चांगलं आहे का वाईट आहे? इंद्राने जे हे केलं, अहिल्या एक पतिव्रता आहे, त्या पतिव्रतेचं शीलभ्रष्ट करणारा इंद्र. कथा ज्या वेळेला आपण ऐकतो
त्याला काय इंद्राच्या बद्दल काय भावना होत्या, काय हा काय देव आहे का असं वाटतं. पण महाराज इंद्र देवच आहे, त्यानं जे केलं ते चरित्रच आहे. तुम्ही आम्ही जे करतो ते कर्तव्य आहे आपलं, ते आपलं कर्म आहे. आपलं चरित्र होऊ शकत नाही कधी. लोक म्हणतात आत्मचरित्र, पण नसतं महाराज. आपलं आत्मचरित्र नाही, देवाने केलेलं ते चरित्र असतं. भगवान परमात्म्याच्याकडून जे काही घडलेलं आहे त्या लीला असतात, आणि तुम्ही आम्ही जे करतो ते कर्म आहे. आपल्याला त्या कर्माचा फलभोग भोगावा लागतो, आणि भगवंताने केलेल्या लीलांचा भोग भगवंताला भोगावा लागत नाही. त्या लीलांचा करताच तो आहे. एखादी वाईट कृती, एखादी वाईट गोष्ट जर त्या चरित्राच्या माध्यमातून आपल्या समोर येत असेल तर ते चरित्र व्यतिरेकाने घ्यावं लागतं आणि विचार करावा लागतो. अरे इंद्राने अहिल्याला शिरभ्रष्ट केलं, तर इंद्राला भग पडली, इंद्रासारख्या देवतेला भग पडली, त्याच्या सर्वांगावर डोळे निर्माण झाले, सगळ्या अंगाला जखमा झाल्या, त्याला चंद्राला क्षयरोग प्राप्त झाला. मग मोठ्या मोठ्या देवतांची जर ही कथा आहे तर आपलं काय होईल? याच्याकरता व्यतिरेकाने घेण्याचं ते चरित्र आहे. आणि प्रभू रामचंद्रजी सारख्याने ज्या मर्यादा घालून दिलेल्या आहेत, त्या मर्यादांचं आचरण करताना ते चरित्र अन्वयाने आपल्याला घ्यायचं आहे. प्रभू रामचंद्रजीने जसं आचरण केलं तसं आचरण आपल्याला आपल्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. मर्यादा पुरुषोत्तम असणारा भगवान श्री प्रभू रामचंद्र, त्या भगवंताने ज्या मर्यादा घालून दिलेल्या आहेत त्या मर्यादांचा आपल्याला अंश टाकावे ना, परंतु पालन करता आलं पाहिजे. याच्याकरता रामप्रभू सारख्यांचं चरित्र हे अन्वयाने घ्यायचंय आणि इंद्रासारख्यांचं चरित्र हे व्यतिरेकाने घ्यायचं आहे. म्हणून इतिहास चांगल्याही गोष्टींचं चिंतन करतो आणि इतिहास वाईटही गोष्टींचं चिंतन करतो. आज आपल्या समोर शिवपुराणाच्या रूपाने हा इतिहास आहे. शिवपुराण म्हणजे केवळ शब्दकथा नाही, शिवपुराण म्हणजे केवळ चित्रकथा नाही, शिवपुराण म्हणजे केवळ अध्यायाची उलटा पालत नाही, तर शिवकथा ही आरशासारखी आहे महाराज. कशासारखी आहे? आरशासारखी आहे. आरसा प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आरसा हा आहेच. प्रत्येक घरामध्ये आरसा आहे. आकार वेगवेगळा असेल कदाचित, कोणाच्या घरी चौकोनी आरसा असेल, कोणाच्या घरी आयताकार असेल, कोणाच्या घरी गोल वर्तुळ आकाराचा आरसा असेल, कोणाच्या घरी त्रिकोणी आरसा असेल, कोणाच्या घरचा आरसा श्रीमंत असेल. आरसाच एखाद्या वेळेला श्रीमंत असतो. आरशा करता एक सेपरेट रूम असते महाराज, शीश महल म्हणतात त्याला. तर कोणाच्या घरचा आरसा गरीब असेल, कुडाणाला लटकवलेला एखादा काचेचा तुकडा आरशाचा, त्यालाही कोणी आरसा म्हणतं. पण आरसा नाही असं घर नाही महाराज. प्रत्येक घरामध्ये आरसा आहे. आरसा का आहे? आपण आरसा का वापरतो आणि का वापरावा? फक्त चेहऱ्याची रंगरंगोटी बघण्याकरता आरसा नाही. आरसा अशी विलक्षण गोष्ट आहे. आरसा ही अशी विलक्षण वस्तू आहे. आरसा काय करतो महाराज? आरशाचं एक मुख्य काम आहे. कोणतं? आरसा आपल्याला आपला चेहरा दाखवतो. काय करतो? आपल्याला चेहरा दाखवण्याचं काम आरसा करतो. आणि गंमत अशी आहे की आरसा जसा आहे तसा चेहरा दाखवतो. आरसा कधी खोटं बोलत नाही. माणसं खोटं बोलतात, पण आरसा कधी खोटं बोलत नाही. माणसं बोलतात खोटं. एसटी महामंडळांनी 75 वर्षांच्या वरती तिकीट फ्री केल्याच्या नंतर बऱ्याचशा लोकांनी मुद्दा म्हणून आपली वय वाढवून घेतली ना महाराज. म्हणजे माणसं खोटे बोलतात, पण आरसा नाही वय लपवत. आरसा कधी खोटं बोलत नाही. म्हणून माणसाने एकांतामध्ये कधीतरी आरशामध्ये पाहिलं पाहिजे. आणि आरशामध्ये पाहिल्याच्या नंतर आपलं प्रतिबिंब पाहिल्याच्या नंतर आपलं अंतःकरण आपण पाहायला शिकलं पाहिजे. मी कोण आहे? मी आतापर्यंत काय कर्म केलेली आहेत आणि मला त्याचा फलभोग कशा प्रकारचा मिळायला पाहिजे, या सगळ्याचं चिंतन त्या आरशामध्ये बघून केलं पाहिजे. एका जुन्या हिंदी चित्रपटामध्ये एक गीत होतं, ते अत्यंत भावपूर्ण आशय सहित अशा प्रकारचं गीत आहे. वर्णन करता येतं. दरबारी कानडा रागामधलं गीत आहे. फार गोड गीत आहे.
सारे कर्मों को देखे और दिखाए, तोरा मन दर्पण कहलाए, हो तोरा मन दर्पण कहलाए। भले बुरे सारे कर्मों को, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, तोरा मन दर्पण कहलाए, हो तोरा मन दर्पण कहलाए, हो तोरा मन दर्पण कहलाए। तोरा मन दर्पण कहलाए। मन काय करतं? भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, तोरा मन दर्पण कहलाए. पण कथा ही दर्पण कथा आहे, आरशासारखी कथा आहे. फार गोड वर्णन करतात. वाचलेली ऐकलेली मानसे गेली कुठे, पुस्तकातून पाहिलेली मानसे गेली कुठे. रोज अत्याचार होतो, रोज अत्याचार होतो आरशावरती आता. आरशाला भावलेली मानसे गेली कुठे. अंदाज आरशाचा वाटे खरा असावा. अंदाज आरशाचा वाटे खरा असावा. बहुतेक माणसाचा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा. अंदाज आरशाचा वाटे खरा असावा. माथ्यावरी नभाचे ओझे सदा ही गाय. माथ्यावरी, माथ्यावरी नभाचे ओझे सदा ही राही. दाही दिशा कशाच्या, दाही दिशा कशाच्या. तो मोगरा असावा. अंदाज आरशाचा वाटे खरा असावा. अंदाज आरशाचा वाटे खरा असावा. बहुतेक मानसाचा तो चेहरा असावा. म्हणून शिवकथा ही दर्पण कथा आहे. या दर्पणामध्ये आपण आपल्याला पाहायचं आहे, आपण आपल्याला पाहायला शिकायचं आहे. आपण कुठं आहोत, आपली स्थिती काय आहे, आपला स्टेटस काय आहे, हे आपण या कथेकडे पाहून शिकायचंय. कथेकडे पाहून आपल्याला आपलं जीवन, त्या जीवनामध्ये संपूर्ण नाही परंतु अल्प का होईना परंतु जीवनामध्ये परिवर्तन प्राप्त झालं पाहिजे. याच्याकरता शिवकथा आहे, याच्याकरता भागवत आहे, याच्याकरता रामायण आहे.
कालपर्यंत आपण कथेमध्ये भाग पाहिला. विद्येश्वर संहितेमध्ये भगवान शंकराची जी काही वेगवेगळ्या प्रकारची उपासना सांगितलेली, त्या उपासनेचं आपण चिंतन केलं. त्या उपासनेमध्ये आपण पार्थिव लिंगार्चनाचा विधी तो आपण कालच्या सत्रामध्ये पाहिलेला आहे. बिल्वपत्राचं आणि बिल्व वृक्षाचंही महत्व आपण कालच्या सत्रामध्ये पाहिलेलं आहे. दीपदानाचं महत्व फार सुंदर अशा प्रकारचा एक कथा चरित्र कथा भाग शिवपुराणकार वर्णन करतात. भगवान शिव परमात्म्याला जर दीपदान केलं तर त्या दीपदानाचा काय परिणाम होतो. दीपदान करायचं म्हणजे फार काही कठीण नाही. भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जर दिवा लावला, वात लावली, वात लावून त्याला जर दिवा लावला, दररोजचा जर हा नियम असेल आपला, दररोज जरी नाही शक्य झालं, आठवड्यातून एकदा सोमवारच्या दिवशी का होईना, परंतु भगवान शिव परमात्म्याला जर दीपदान केलं, एक वात लावली आणि दिवादान केला, तर त्याची फलश्रुती काय होते. काय किती भोळं दैवत आहे महाराज भगवान शिव परमात्मा. फार वर्षांच्या पूर्वी अनादी काल आहे आणि या कालावधीमध्ये एका गावामध्ये यज्ञदत्त नावाचा ब्राह्मण राहत आहे. अत्यंत सच्शील संपन्न पौरोहित्याचं काम करत आहे. गावामध्ये कोणतेही धर्मकार्य असेल तर त्या धर्मकार्यामध्ये त्याचा सहभाग आहे. कालक्रमाच्या नंतर कालांतराने याला सुंदर अशा पुत्ररत्नाची प्राप्ती झालेली आहे. मुलगा फार गोड आहे आणि म्हणून मुलाचं नाव ठेवत असताना मुलाचं नाव ठेवलं गेलं गुणनिधी. नाव गुणनिधी आहे, पण खरं सांगू का, हा अवगुणांचा निधी होता महाराज. नावच गुणनिधी आहे. जसं जसं त्याला कळायला लागलं, त्याचं आचरण लोकांच्या डोळ्यासमोर यायला लागलं. त्याच्या आईनं त्याच्या ज्या काही खोड्या आहेत, त्याचा जो काही दुष्टपणा आहे, त्याचा जो दुराचार आहे, त्याला वडिलांच्या पासून लपवून ठेवलं. शाळेमध्ये जात असताना शाळेमध्ये डोकं चालत नाही. वाईट मित्रांची संगती लागलेली आहे आणि त्या संगतीमध्ये जात असताना त्याच्याकडून महाराज अनाचार व्यभिचार अशा प्रकारचा घडत आहे. मद्यपान करू लागलेला आहे. त्याचबरोबर जुगारीचा नाद लागलाय. वडील दररोज संध्याकाळी घरी आल्याच्या नंतर आईला विचारायचे की काय ग गुणनिधी दिसत नाही, कुठे गेला. ती सांगायची तो ट्युशनला गेला म्हणे. तो ट्युशनला गेला, शाळेत गेला, आमच्याकडे गेला, तमच्याकडे गेला. ते लपवून ठेव. त्याचे जे दोष आहेत त्याच्या आईनं लपवून ठेवले. बऱ्याच वर्षापर्यंत 2-4 वर्षांचा कालावधी निघून गेला. या यज्ञदत्त नावाच्या ब्राह्मणाला आपला मुलगा किती दुराचारी आहे याची काहीच कल्पना नाही. या गुणनिधी नावाच्या पोराने हळूहळू चोरी करायला सुरुवात केली. घरामधल्या वस्तू बाहेर बाजारामध्ये नेऊन तो विकायला लागला. घरातल्या वस्तू अपुऱ्या पडायला लागल्या. मग शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या घरातल्या वस्तू चोरून तो बाजारामध्ये नेऊन विकायला लागला. अट्टल अशा प्रकारचा एक चोर बनलेला आहे. कोण? हा गुणनिधी नावाचा ब्राह्मण पुत्र अट्टल चोर बनला महाराज. चोरीचं एक प्रकारचं व्यसन लागलेलं आहे. एक दिवस हा यज्ञदत्त नावाचा ब्राह्मण बाजारामधून फिरत असताना एका सराफाच्या दुकानामध्ये गेला आणि सराफाच्या दुकानामध्ये त्याने पाहिलं काचेचं कपाट होतं. त्या काचेच्या कपाटाच्या आतमधल्या सगळ्या वस्तू दिसत होत्या जे दागदागिने ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये एक सोन्याची अंगठी ठेवलेली त्यांनी पाहिली. जवळ जाऊन निरखून अंगठीला पाहिल्यावर त्याच्या लक्षात आलं ही अंगठी आपलीच आहे असं वाटतंय. आणखीन जवळ जाऊन बारकाईनं पाहिलं, त्याला वाटलं एकाच डिझाईनच्या भरपूर अंगठ्या असू शकतात. पण ज्या वेळेला आणखीन बारकाईनं पाहिलं त्यावेळेला खात्री पटली, अरे ही अंगठी माझीच आहे. पण इथं आली कशी, मी तर याच्याकडे आणून दिली नाही. मग त्या सराफाला ज्या वेळेला जाब विचारला, सराफाने सांगितलं म्हणजे दादा ही तुमच्या मुलानेच आणून दिलेली म्हणे अंगठी. मुलाने अंगठी आणून दिली आणि तुम्हाला कल्पना नसेल म्हणे कदाचित या अंगठीच्या मोबदल्यामध्ये माझ्याकडून पैसे घेऊन तो गेला आणि समोर जुगारांचा अड्डा आहे, त्या जुगाराच्या अड्ड्यावर तो बसलेला म्हणे. आताही तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथंच सापडेल. हा यज्ञदत्त गेला, त्याने पाहिलं खरंच त्या जुगाराच्या अड्ड्यावर हा गुणनिधी बसलेला आहे. त्याने त्याला हाताला धरलं, उचललं, उठवलं आणि घराकडे आणलेले. बेदम त्याला मार दिलेला आहे, त्यालाही मार दिला आणि त्याच्या आईनं त्याचे दोष लपवलेले आहेत म्हणून आईलाही मार दिलेला आहे आणि दोघांनाही घरातून हाकलून दिलं. घराच्या बाहेर पडलेले आहेत.
आणि मजल दर मजल करत यांचा प्रवास चालू आहे. 3-4 दिवस झालं पोटामध्ये अन्नाचा कण नाही. सगळ्या राज्यामध्ये बातमी पसरलेली हे चोर आहेत म्हणून. त्यामुळे कोणी त्यांना जवळ येऊ देत नाही. फिरत फिरत एका जंगलामध्ये गेलेले आहेत. तिथं गेल्यानंतर आई जी आहे ती आई झालेला अपमान, पतीनं दिलेला मार आणि 2-3 दिवसाचा उपवास सहन नाही झाला तिला आणि ती गतप्राण झालेली आहे. हा गुणनिधी एकटा समोर चालला. समोर गेल्याच्या नंतर जंगलामध्ये एक शिवालय त्यांनी पाहिलं, शंकराचं मंदिर पाहिलं आणि शंकराचं मंदिर पाहिल्याबरोबर तो थांबला. त्याने पाहिलं मंदिर निर्जन ठिकाणी आहे, पण तिथं बरेचसे लोक जमा झालेले आहेत, शिवभक्त जमा झालेले आहेत. त्या शिवभक्तांचं भजन चाललेलं आहे. त्याने ते भजन ऐकलं. काय गंमत आहे पहा, 3-4 दिवसांचा उपवास आहे. 3-4 दिवसापासून अन्नाचा कण पोटामध्ये नाही आणि भजन ऐकायला आलं. कानावर भगवान शंकराचा नाम जप पडू लागलेला आहे. त्याने विचार केला मला काहीतरी अन्न पाहिजे, आता मला जर अन्न नाही मिळालं तर मी मरतोच. या ठिकाणी हे शिवभक्त मंडळी जमा झालेली आहेत. यांचं भजन चाललेलं आहे. बाजूला लक्ष गेलं, बाजूला स्वयंपाक बनवण्याचं काम चालू होतं. त्याने विचार केला आता यांचं भजन संपलं की हे मंडळी भोजन करतील आणि भोजन झाल्यानंतर आराम करतील. हे ज्या वेळेला आराम करतील त्यावेळेला मी मंदिरामध्ये जाईल, काही ना काहीतरी प्रसाद मला मंदिरामध्ये मिळेल आणि त्याच्यावर मी माझी उपजीविका करेन, असा विचार केला. प्रसाद चोरून नेण्याच्या उद्देशानं तो तिथं बसलेला आहे. भगवान शंकराच्या नामाचा जप त्याच्या कानावर यायला लागला. बऱ्याच काळाच्या नंतर त्या भजनी मंडळीनं शिवजप थांबवला, भजन थांबवलं, स्वयंपाक तयार झालेला, सगळ्यांनी जेवण केलं आणि सर्वजण आराम करतायत. थोडा वेळ होऊ दिला. 1 तास 1.5 तासाने हा गुणनिधी त्याने विचार केला की बस आता सगळे झोपले असतील. लक्ष देऊ नका, फार गोड कथा आहे. आता सगळे झोपले असतील म्हणे, ही चांगली संधी आहे. मंदिरामध्ये यांनी नैवेद्य दाखवलाच असेल, तो नैवेद्य आपल्याला प्रसाद म्हणून मिळेल, तो आपल्याला भक्षण करायला मिळेल. म्हणून नैवेद्याची चोरी करण्याच्या निमित्ताने हा त्या शिवालयामध्ये, शिव मंदिरामध्ये गेला. आतापर्यंत बराचसा वेळ झालेला होता आणि त्याच्यामुळं मंदिरामध्ये लावलेला जो दिवा आहे ना, तो दिवा असा जवळजवळ विझायच्या बेताला आलेला, विझायला आलेला. त्याला व्यवस्थित दिसणं त्या मंद प्रकाशामध्ये. कुठं प्रसाद ठेवलेला आहे, शिवलिंग कुठं आहे त्याला व्यवस्थित दिसे ना, प्रसाद कुठे ठेवलेला आहे ते दिसे ना. मग त्याने काय केलं, आपलं जे उत्तरीय वस्त्र होतं उपरणं, त्याची एक चिंदी फाडली. महाराज चिंदी तयार केली आणि त्या चिंदीची वात तयार करून दिव्यातल्या तेलामध्ये ती वात बुडवली, वात पेटवली आणि त्या वातीच्या उजेडामध्ये, प्रकाशामध्ये तो पाहायला लागला की नैवेद्य प्रसाद कुठे ठेवलेला आपल्याला मिळेल खाण्याकरता. पाहायला लागला काय भगवान परमात्मा, भगवान शिव परमात्मा अशी भोळी देवता आहे. हा पाहत होता प्रसाद कुठे ठेवला, याच्याकरता त्याने ती वात फिरवली इकडं तिकडं. भगवंताला वाटलं माझ्या आरतीच करतोय वाटतं. भगवान शिव परमात्म्याने अंतःकरणातून विचार केला हा माझी आरती करत आहे. तो आरती करत होता का महाराज? तो प्रसाद शिव चोरून नेण्याच्या उद्देशाने आलेला. त्या उजेडामध्ये त्याने पाहिलं, एका द्रोणामध्ये तो प्रसाद नैवेद्य भरून घेतला. पेटवलेली जी वात आहे ती वात दिव्यामध्ये ठेवून दिली आणि निघाला. तिथून तो प्रसाद घेतलाय, बाहेर यायला लागला. अंधारामध्ये एका शिवभक्ताला त्याची लाथ लागली. तो खडबडून जागा झाला. त्याने याच्याकडे पाहिलं आणि चोर 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 म्हणून तो उठला. सगळे शिवभक्त मंडळी उठले आणि याला बेदम मार दिला. एवढा मार दिला, एक तर 3 दिवसापासून काही खाल्लेलं नाही, 3-4 दिवसापासून काही खाल्लेलं नाही आणि वरून अशा प्रकारचा मार मिळालेला आहे. त्याच ठिकाणी गतप्राण झाला. त्याची प्राणज्योत मारवलेली आहे. प्रसाद अस्ताव्यस्त एकीकडे पडलेला आहे, याचा प्राण गेला. प्राणज्योत मारवली. पण काय आश्चर्य महाराज, त्याला नेण्याकरता कैलासाहून शिवदूत आलेले आहेत आणि त्याची प्राणज्योत त्याला कैलासाला घेऊन गेलेले आहेत. कैलासामध्ये बराच काळ वास्तव्य केल्याच्या नंतर, लक्ष देऊ नये का, हा जो गुणनिधी आहे कैलासावर बऱ्याच काळाचं वास्तव्य केल्याच्या नंतर त्याला पुन्हा मृत्यू लोकामध्ये जन्म प्राप्त झाला. तो जन्म प्राप्त जो झाला ना, तो एका राजाच्या वंशामध्ये प्राप्त झाला. हा दम नावाचा राजा झाला महाराज. कोण? अगोदरच्या जन्मातला अट्टल असणारा चोर, तो पुढच्या जन्मामध्ये राजा झाला. कशाचा परिणाम? शिव मंदिरामध्ये ती वात लावली त्याचा परिणाम. प्रकरण एवढ्यावर थांबलं नाही. दम नावाचा हा राजा ज्या वेळेला झाला ना, त्यावेळेला दम राजाने राज्यामध्ये फरमान काढलं की माझ्या राज्यामध्ये सर्वांनी दररोज भगवान शंकराच्या मंदिरामध्ये दीपदान करायचं, दिवा लावायचा.
जर कोणी दिवा लावला नाही तर त्याला मृत्यूदंड देण्यात येईल. फरमान काढलं महाराजांना, सगळ्या राज्याला त्याने कामाला लावलेलं आहे. पुण्य एवढं वाढलं त्याचं की राजाचा देह पडल्याच्या नंतर त्याच्या नंतरचा जो जन्म आहे ना, तो विश्रवा मुनींच्या पोटी त्याला कुबेर नावाने जन्म प्राप्त झाला. कुबेर म्हणजे सामान्य नाही महाराज, जे धन आहे जगामध्ये, जेवढी काही संपत्ती आहे, पैसा आहे, त्या पैशाचा, त्या धनाचा मालक कुबेर आहे. आपल्याकडे असणारा पैसा आपला नाही महाराज. देह हे काळाचे आणि धन कुबेराचे. धन हे कुबेराचं आहे. एक अट्टल असणारा चोर, परंतु त्या चोराला कुबेर पद प्राप्त झाला. हा कशाचा परिणाम? केवळ भगवान शिव परमात्म्याच्या मंदिरामध्ये दीपदान करण्याचा परिणाम. म्हणून आठवड्यातून एकदा का होईना भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन आपण दीपदान केलं पाहिजे, दिवा लावला पाहिजे. दिवा लावत असताना उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ अशा बऱ्याचशा गोष्टींचं चिंतन आहे. मोहरीच्या तेलाचा जर दिवा लावला तर फळ लवकरात लवकर प्राप्त होतं, पण आपल्याकडे मोहरीचं तेल मिळत नाही शक्यतो. दुकानामध्ये मिळतही असेल. मोहरीच्या तेलाचा दिवा हा फार अत्यंत महत्वाचा आहे. आणि मग त्याच्या खालोखाल बाकीचे जे तेल आहेत त्याच्या खालोखाल नंबर आहे. म्हणून भगवान शिव परमात्म्याच्या मंदिरामध्ये दीपदान हाही एक महत्वाचा विधीचा भाग आहे. भगवान शिव परमात्मा आशुतोष आहेत. अधिकाराचा विचार न करता भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रसन्नता भगवंताची प्राप्त होते. याच्यानंतर आपल्याला याच विद्येश्वर संहितेमध्ये रुद्राक्षाचं महात्म्य आपण पाहणार आहोत. रुद्राक्ष किती मुखाचा असावा, ओरिजिनल रुद्राक्ष जर असेल तर तो कसा ओळखायचा, डुप्लिकेट आहे कशावरून ओळखायचं, त्या रुद्राक्षाला धारण करण्याकरता तो धारण कसा करायचा अंगावर, आणि धारण करताना जो मंत्र आहे, मंत्राच्या माध्यमातून धारण करत असताना कोणता रुद्राक्ष धारण करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे, या सगळ्या गोष्टींचं चिंतन आपण या ठिकाणी करणार आहोत. महाराज